रेडिओ नवसंजीवनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शास्त्रीय पद्धतीनं धान्य साठवणूक याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि कार्यक्रमात आलेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर विपुल वाघ. डॉक्टर विपुल वाघ हे कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे या ठिकाणी विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आज आपण शास्त्रीय पद्धतीनं धान्य साठवणूक याविषयी बोलणार आहोत, कारण साठवलेलं धान्य घरातलं असो किंवा वेअरहाऊसमधलं असो, कापणीनंतर बऱ्याच प्रमाणामध्ये धान्याची नासडी होते आणि ही धान्याची साठवणूक कशा प्रकारे आपण करू शकतो, त्यामध्ये कोणकोणत्या किडी येतात जेणेकरून आपण त्या ओळखू शकतो? बरं, नक्कीच. उन्हाळा झाला की शेतकरी महिला असो किंवा आपल्या घरगुती महिला असो, त्यांची धान्य साठवणुकीची लगबग सुरू होऊन जाते. साधारणतः उन्हाळ्यामध्ये आपले जे शेतामध्ये आपण पिकं जे घेतो त्यामध्ये आपले जे प्रामुख्याने आपण त्याची साठवणूक करतो वर्षभर, जसे की गहू झाले, तांदूळ, डाळवर्गीय पिकं झाले, त्यामध्ये आपली हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मूग, उडीद यासारखे आणखी बरेचसे मका वगैरे आपण यासारखे बरेचसे धान्य आपण वर्षभर आपण साठवून ठेवतो. आणि साठवून ठेवत असताना त्यामध्ये आपल्याला भरपूर महिलांना त्यामध्ये समस्या सामोरं जावं लागते, ते म्हणजे त्यातील येणाऱ्या किडीचं प्रादुर्भाव त्यामध्ये आपल्याला आढळून आला की ती जे आपण साठवून ठेवलेले धान्य जे असतात हे लवकर खराब होतात आणि हे वर्षभर टिकून राहत नाही. हो हो. त्यासाठी आपल्याला जे साठवणुकीचे आपल्याला जे धान्य आपण हे करतो त्याकडे आपल्याला मोठे नुकसान त्यामध्ये आपल्याला सोसावं लागते. हे धान्य साठवणुकीत होणाऱ्या नुकसानीपैकी मुख्य नुकसान किडी आणि जे घरामधील उंदरं किंवा शेतामधील उंदरं असतात त्याच्यामुळे होते. किडीच्या प्रादुर्भावाची सुरुवात कणसांवर किडींनी दिलेल्या अंड्यांपासून, खळ्यांपासून, साठवलेल्या जुन्या धान्यांपासून, वाहनाद्वारे आणि पोत्याद्वारे सुद्धा होते. यामध्ये प्रामुख्याने भुंगेवर्गीय आणि पतंगवर्गीय किडींचा समावेश होतो. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रभावीपणे आपल्याला नियंत्रण मिळवता येते. अच्छा, तर जे साठवलेलं धान्य आहे सर, याच्यामध्ये काही वेगवेगळ्या वर्गीकरणाची किडी येतात का? हो, यामध्ये प्रामुख्याने भुंगेवर्गीय किडी आणि पतंगवर्गीय किडी त्यामध्ये आपल्याला आढळून येतात. अच्छा, आणि हे भुंगेवर्गीय किडी कशा ओळखायच्या, त्या कोणत्या आहेत? हो, भुंगेवर्गीय किडीमध्ये प्रामुख्याने जी मुख्य कीड आपण जी म्हणतो ती आहे सोंडे. ही कीड, सोंडेची कीड आहे, ही प्रामुख्याने आपल्याला गहू, मका, ज्वारी, तांदूळ इत्यादी तृणधान्यातील प्रमुख कीड आपल्याला ती ओळखल्या जाते. या किडीची प्रौढ, जसं आधी सांगितल्याप्रमाणे आपण त्याला सोंडा म्हणतो, आणि अळी दाणे पोखरूनही नुकसान करते. प्रौढ गर्द तपकिरी किंवा काळा कलरचे असून त्याचे सोंड लांबट निमुळते असते, आपण त्याला सोंड असे म्हणतो. सोंड्याची लांबी साधारणतः आपण जर बघितली ते 1 ते 3 मिलीमीटरपर्यंत असते. अळी काळसर किंवा पांढऱ्या रंगाची असून पाठीवर 4 फिक्कट पिवळे पट्टे असतात. किडीचा जीवनक्रम 1 ते 1.5 महिन्यात पूर्ण होतो. या किडीचा प्रादुर्भाव शेतातून म्हणजेच पक्व होण्याच्या दाण्यापासून सुरुवात होते. दुसरी कीड, त्यात आपली जी प्रमुख कीड जी आहे ती आहे खपराभुंगा. ही कीड प्रामुख्याने साठवलेल्या गव्हामध्ये आपल्याला आढळून येते. या किडीची अळी दाण्याचे नुकसान करून बियाण्याचा अंकुर खाते, त्यामुळे बियाण्याची उगवण शक्ती कमी होते. प्रौढ साधारणतः 2 ते 3 मिलीमीटर लांब असून त्याचा रंग पांढुरका बदामी असतो. अंगावर लालसर रंगाचे केसाचे झुपके असतात. किडीचा जीवनक्रम जर आपण बघितला साधारणतः 2 ते 9 महिन्यात पूर्ण होतो. तिसरी कीड यातली आहे जी भुंगेवर्गीय किडीमधली आहे, ही कडधान्यावरील भुंगेरा. ही कीड मुख्यतः तूर, मूग, उडीद, चवळी, हरभरा इत्यादी कडधान्यामध्ये आढळते. या भुंगेऱ्याची अळी दाणे पोखरून उपजीविका करते. भुंगेरे साधारणतः 4 ते 5 मिलीमीटर लांब असून हृदयाच्या आकाराचे असतात. भुंगेऱ्याच्या पाठीवरील मध्यभागी 2 फिक्कट पांढरे ठिपके असतात. ही कीड 25 ते 40 दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करते. किडीचा प्रादुर्भाव शेतातून सुरू होऊन साठवलेले कडधान्य आणि बियाण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यातली चौथी कीड जी आहे ही दातेरी भुंगा. ही कीड गहू, ज्वारी इत्यादी तृणधान्याचे फुटके दाणे किंवा पिठावर जगते. प्रौढ किडीच्या शरीरावर दोन्ही बाजूंनी दातासारखी रांग असून हिचा रंग पांढरा असतो. ही कीड साधारणतः 40 ते 120 दिवसात आपला जीवनक्रम पूर्ण करते. आणि पतंगवर्गीय पण किडी येतात का त्यामध्ये? हो, पतंगवर्गीय पण किडी त्यामध्ये प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये पहिली कीड जी आहे ही दाण्यावरील पतंग. ही कीड प्रामुख्याने भात, ज्वारी तर कधीकधी गव्हात सुद्धा आढळते. या किडीचा रंग पिवळसर तपकिरी, पंख लांबट आणि लांबी जी राहते ही 1 ते 2 सेंटीमीटरची असते. अच्छा. अळीचे डोके पिवळे असून
रंग पांढुरका असतो. अळी दाण्यात राहून धान्य पकडते. या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला शेतात दिसून येतो. या किडीचा जीवनक्रम साधारणतः 4 ते 5 आठवड्यात पूर्ण होतो. त्यानंतर जी आहे कीड आपली आहे ती तांदळावरील सुरसा किंवा तांदळावरील पतंग आपण तिला म्हणतो. या किडीचा प्रादुर्भाव जी प्रौढ किडी जी आहे, प्रौढ किडी जी राहतात ही साधारणतः करड्या तपकिरी रंगाची असून लांबी जर आपण त्याची बघितली साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटरची असते. पूर्ण वाढ झालेली अळी मळकट पांढऱ्या रंगाची असते. सुरुवातीस लहान अळी फुटके दाणे किंवा आपण त्याला जे तुटलेले दाणे म्हणतो आणि पिठावर जगते. मोठी अळी अखंड दाण्यांचं भक्षण करते. ही अळी तोंडाद्वारे धागे काढून जे तुटलेले दाणे जे आहेत किंवा पिठाभोवती जाळे तयार करून त्यातच कोशावस्थेत जाते. किडीचा प्रादुर्भाव साधारणतः 60 ते 80 दिवसात पूर्ण होतो. ही कीड तांदूळ, ज्वारी, बाजरी, पीठ, रवा, मैदा इत्यादीवर उपजीविका करून नुकसान करते. त्यातली जी प्रमुख दुसरी जी आपण कीड जी म्हणू आपण ही कीड आहे आपली कोळी कीड. कोळी कीड साधारणतः ओल्या धान्यावर उपजीविका करते. या प्रादुर्भावामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. आणि जी प्रमुख आपण त्याला कीड नाही म्हणता येईल, प्रमुख जे आपण त्यातली जी समस्या आपण जी म्हणू साठवणुकी धान्यातली ती म्हणजे आहे उंदीर. उंदीर साधारणतः आपल्याला शेतामध्ये पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान करतात. आणि ज्या ठिकाणी आपण घरी धान्य साठवणूक करतो किंवा वेअर हाऊस झालं, गोडाऊन झालं, त्या ठिकाणी आपण जी साठवणूक करतो त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी करू आपल्याला दिसून येते. साधारणतः उंदीर त्या ठिकाणी जे आहे साधारणतः धान्याचं नुकसान जर आपण बघितलं जवळपास 15 ते 20% त्या धान्याचं नुकसान हे उंदीर एकटा प्राणी करतो. पण आता यांचं नियंत्रण कसं करायचं सर? कारण तुम्ही तर सांगितलं भुंगेवर्गीय आणि पतंगवर्गीय 2 महत्त्वाच्या किडी आहेत. उंदीर हा तिसरा प्रकार आहेच. पण या सगळ्यांचं नियंत्रण कशा प्रकारे आपण करू शकतो? आपल्याला जे धान्य आपण साठवणूक करतो त्याचं आपल्याला संरक्षण करणं किंवा त्याचं आपल्याला किडींचं व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून आपलं जे धान्य जे आपण वर्षभराचं नियोजन करतो धान्याचं ते आपलं त्या ठिकाणी आपलं सोयीस्कर होईल किंवा आपलं त्या ठिकाणी साध्य होईल. तर साधारणतः आपण ज्या ठिकाणी बियाणे मळणी करण्यासाठी जे आपण जे खळगी आपण त्या हे करतो, जे कोठार आपण त्या ठिकाणी ठेवतो, हे शेतापासून साधारणतः आपल्याला दूर ठेवायचं आहे. जेणेकरून शेतातली कीड असो किंवा शेतातले जे प्राणी असो हे साधारणतः आपल्याला साठवणुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी लवकर पोहोचणार नाहीत. अच्छा. बियाणे साठवणुकीपूर्वी कडक उन्हात वाळवावे. साधारणतः आता आपण उन्हाळ्यामध्ये महिलांना जर आपण बघितलं त्या ठिकाणी असेल तर उन्हाळ्यामध्ये जवळपास सगळ्याच महिला घरातले बियाणे असो किंवा धान्य असो हे उन्हामध्ये चांगले कडक 2 ते 3 दिवस वाळू घालतात. त्यानंतरच वर्षभर आपण त्या ठिकाणी साठवणूक आपण त्या धान्याची करत असतो. नंतर बियाणं साठवणुकीपूर्वी जे रिकामी पोती, कणग्या, साठवणुकीची जागा ही व्यवस्थितपणे साफ करून कीड विहिरीत करायची. आपल्याला साठवणुकीच्या जागेतील भिंतीचे छिद्र किंवा भेगा सिमेंटच्या सहाय्याने बुजवून घ्याव्यात. साठवणुकीच्या जागेतील उंदराची बिळे सिमेंटच्या सहाय्याने बुजवून घ्यावीत. खिडक्यांना लोखंडी तारेच्या जाळ्या लावाव्यात. बियाणे साठवणीसाठी शक्यतो नवीन किंवा नवीन पोते आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत. गोण्या किंवा पोते गरम पाण्यात 50°C तापमानापेक्षा अधिक 15 मिनिटे भिजून नंतर सुकून वाळवावे. नंतर आपल्याला ते वापरामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. उघड्या धान्यावर कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करायची नाही आहे. धान्याचे पोते लाकडी फळ्या किंवा बांबूच्या काठ्यावर भिंतीपासून 3 फूट लांब अंतरावर ठेवावेत. जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्या बियाणांना किंवा धान्यांना लवकर ओलावा त्या ठिकाणी लागणार नाही. साठवणुकीच्या जागेवरील परिसर नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. पावसाळ्यात बियाणे आपल्याला हवाबंद ठिकाणी ठेवायचे आहे. उन्हाळ्यात बियाणे मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहे. पावसाचे पाणी साठवणुकीच्या जागेवर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कडुनिंबाचा पाला, बियांची पावडर आणि तेलाचा उपयोग किडींना प्रतिबंधात्मक आणि खाण्यास विरोध करण्यास त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणता येईल. कडधान्यावरील भुंगाराच्या नियंत्रणासाठी आपल्याला निंबोळी पावडरची साधारणतः 5% बीज प्रक्रिया आपल्याला उपयुक्त आहे. सोंडे या किडीसाठी आपल्याला हळदीची पावडर साधारणतः 3 ते 3.5 ग्रॅम किंवा वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रति किलो बियाणंच प्रक्रिया फायदेशीर ठरते. ही शिफारस जी आहे ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत शिफारस आलेली आहे. बियाणे साठवणूक करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आपल्याला धातूच्या पत्र्याचा कोठ्यांचा वापर जर त्या ठिकाणी केला तर त्या ठिकाणी कमीत कमी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की धान्य तर आपलं स्वच्छ आहे पण कालांतराने त्यामध्ये किडी दिसतात आणि या किडी म्हणजे आपली कोठार किंवा पोते बंद असताना आल्या कुठून असा प्रश्न पडतो की सरांनी सांगितलं की एक तर ते शेतामधून हाताळणीची जी पोती आहेत, वेअर हाऊस त्यामधून पण ते येऊ शकतात. पण अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून आपण हे अशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. तर साठवणूक करताना बुरशीजन्य औषधं वापरण्याचे काही आपण शिफारस वगैरे करतो का? हो, हे तर आपण आत्तापर्यंत आपण जे बघितलं हे जे आपण जे नैसर्गिकरित्या किडींचं नियंत्रण त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जे धुरीजन्य औषधे जे आहेत तर धुरीजन्य औषधाचा पण आपल्याला त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला वापर करावा लागतो. त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फेट 3 ग्रॅम वजने
कडधान्याच्या 3 गोळ्या प्रति टन कोठारात आपण बियाण्यास किंवा 150 ग्रॅम पावडर 100 घनमीटर जागेसाठी किंवा 10 ग्रॅम पाऊच प्रति टन बियाण्यासाठी किंवा आपण जर त्या ठिकाणी जर वापरली आणि जवळपास साधारणतः 5 ते 6 दिवसाच्या संपर्कामध्ये आपण जर त्या ठेवल्या तर किडी त्या ठिकाणी नष्ट होतात. आणि जेव्हा आपण धुरीजन्य कीटकनाशके वापरतो त्या ठिकाणी आपल्याला योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. जसं की नाकाला रुमाल बांधणे, पूर्ण स्वच्छ आपल्या त्या ठिकाणी कपड्याचं परिधान करणे, व्यवस्थित आपल्याला काळजी घेणे आवश्यक त्या ठिकाणी. नक्कीच सर. धान्य किंवा बियाणं सुरक्षित साठवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील? उपाययोजना जर आपल्याला धान्य आणि बियाणे जर आपल्याला वर्षभर जर साठवून ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपल्याला जवळपास 5 ते 6 मुद्दे आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्यावर विशेष आपल्याला भर देणं आवश्यक आहे. साधारणतः बियाणे किंवा धान्य आपल्याला उन्हामध्ये आपल्याला वाळून चांगला हवेशीर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. उन्हामध्ये वाळून ठेवल्यानंतर आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची आहे की साधारणतः ओलावा जो आपला आहे, ओलावा साधारणतः आपला 8% कमी त्या ठिकाणी असायला पाहिजे. धान्य आणि बियाणे साठवणुकीसाठी बांबू किंवा पॉलिथिनचा तळवटाचा वापर आपण किंवा आपण त्याला ताडपत्री म्हणतो त्याचा आपण वापर करू शकतो. धान्य आणि बियाणे साठवणुकीसाठी आधुनिक हवाबंद कोठारे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. कीड नियंत्रणासाठी जसं आधी सांगितल्याप्रमाणे धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. शेतामधील जर आपल्याला त्या ठिकाणी नेहमी जर उंदरांचा जर त्या ठिकाणी त्रास असेल आणि ते उंदीर जर आपल्याला घरी साठवलेल्या धान्यामध्ये जर सुद्धा आपल्याला आढळून येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला उंदराच्या नियंत्रणासाठी आपल्याला विषारी आमिषाचा त्या ठिकाणी वापर करावा लागेल. याकरिता आपल्याला 380 ग्रॅम भरडलेले गहू किंवा ज्वारी किंवा मका हे धान्य घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला 10 मिली गोडे तेल जसे की शेंगदाणा किंवा जवसाचं तेल आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्यामध्ये अधिक आपल्याला 10 ग्रॅम झिंक फॉस्फाईड पावडर मडक्यात घालून या काडीने चांगले आपल्याला ढवळायचे आहे. अशा विषारी आमिषाच्या लहान प्रत्येकी 10 ग्रॅमच्या गोळ्या तयार करायच्या आहे. गोळ्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांना सीलबंद करून एक प्लास्टिकची 10 ग्रॅमची आमिषाची पिशवी आपल्याला एका बिळात ठेवायची आहे. शेतामध्ये साधारणतः 10 ग्रॅम झिंक फॉस्फेटची पावडरपासून बनवलेले आमिष 40 बिळांना आपल्याला साधारणतः पुरेसे होते. ही जी शिफारस आहे ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिफारस आहे आणि भरपूर शेतकरी ही शिफारस आपल्या शेतामध्ये वापरत आहेत आणि त्यांना भरपूर प्रमाणात त्याचा फायदासुद्धा झालेला आहे. यामध्ये आणखी एक मी शेतकरी बंधूंना किंवा शेतकरी महिलांना किंवा आपले जे घरगुती महिला त्यांना एक सांगू इच्छितो की आता एक सुपर ग्रेन बॅग म्हणून एक त्या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहे. या सुपर ग्रेन बॅगमध्ये आपल्याला जर आपण त्या ठिकाणी जर धान्य आपण साठवणुकीमध्ये ठेवले तर यामध्ये आपल्याला वर्षभर आपल्याला कोणत्याही प्रकारची कीड न लागता वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी धान्य आपले सुरक्षित राहतात आणि कोणत्याही प्रकारच्या किडीचा त्या ठिकाणी आपल्याला पतंगवर्गीय असो किंवा भुंगेवर्गीय किडी असो त्या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. ही सुपर ग्रेन बॅग जर आपण बघायला जर झाले तर 50 किलोग्रॅमच्या पॅकेटमध्ये किंवा 50 किलोग्रॅमच्या क्षमतेमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध राहते. त्याच्यापेक्षा पण जास्त 100 किलोग्रॅम क्षमतेमध्ये बाजारमध्ये उपलब्ध आहे. तर या बॅगचा जर आपण त्या ठिकाणी उपयोग जर केला तर एक चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या आपल्याला सगळ्या किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव टाळता येतो आणि कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता आपण हे अतिशय चांगल्या प्रकारे धान्य आपण वर्षभर साठवून ठेवून आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो. सुपर ग्रीन बॅग जी आहे ही कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेला उपलब्ध आहे. तर ज्या शेतकरी बंधूंना किंवा महिलांना जर त्याची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्राला निश्चितपणे संपर्क करावा. नक्कीच सर. किडींमुळं आणि उंदरांमुळं एकतर धान्याची प्रतही खराब होते, धान्यही कमी होतं आणि त्यातलं पोषण मूल्य देखील कमी होतं. पण आपण सांगितल्याप्रमाणे जर आपण धान्य काढण्यापासून साठवणुकीपर्यंत व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर अशा प्रकारे आपण होणाऱ्या नुकसानापासून आपण थांबवू शकतो. तर सर आज आपण शास्त्रीय पद्धतीनं धान्य साठवणूक याविषयी माहिती दिली त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या गप्पा प्रगतीच्या